नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत इंडियन पॉलिटी एम लक्ष्मीकांत सरांचं बुक रिव्हिजन करणार आहोत। म्हणजे संपूर्ण बुक आपण वाचून घेणार आहोत। ही 7वी आवृत्ती आहे। तर यामधील पहिला विभाग आपण बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, कारण ही सिरीज आता मी कंटिन्यू करणार आहे आणि संपूर्ण बुक आपण अगदी काही दिवसातच वाचून काढणार आहोत। तर त्यातील पहिला टॉपिक आपण वेळ न गमावता सुरुवात करत आहोत। घटनात्मक चौकट, कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क असे म्हटलं जातं याला। या भागामध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, राज्यघटनेची निर्मिती दिलेली आहे, राज्यघटना संकल्पना, राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये, भारतीय राज्यघटनेची उद्देशिका, राज्यांचा संघ आणि त्यांची राज्यक्षेत्रे, नागरिकत्व, मूलभूत हक्क, राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये, घटना दुरुस्ती, संविधानाची मूलभूत संरचना असे या 12 टॉपिक आहे या घटनात्मक चौकट कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्कमध्ये। आणि प्रकरण पहिलं आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी। बघा, ऐतिहासिक पार्श्वभूमी आज आपण बघणार आहोत। एक पहिलं प्रकरण बघूयात, म्हणजे मुलांचा रिस्पॉन्स कसा आहे। तुमचा रिस्पॉन्स खूप चांगलाच येणार आहे याची मला गॅरंटी आहे, कारण आपण जे परीक्षेला विचारले जातात त्यालाच अनुसरून प्रत्येक गोष्ट करत असतो। त्यामुळे तुमचा प्रतिसाद आणि तुमचं एक लाईक हेच माझं मोटिवेशन असणार आहे। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठे प्रवास करत असाल तरी सुद्धा ऐकू शकता व्यवस्थित पद्धतीने, जशास तसा वाचला जाईल। त्यामुळे प्रत्येक शब्द तुमच्या कानावरून पडणार आहे। एक प्रकारे तुमची चांगल्या पद्धतीने रिव्हिजनच होणार आहे, कारण प्रत्येक वेळी आपण पुस्तक घेऊन बसू शकत नाही। जर प्रवासात असेल, बाहेर कुठे जात असेल तर तेवढ्या कालावधीमध्ये हे रिवाइज होणार आहे। आणि तुम्ही याची स्पीड वाढवून सुद्धा देखील ऐकू शकता, जेणेकरून तुम्हाला जर स्पीड स्लो वाटत असेल तर तुम्ही स्पीड वाढवून सुद्धा ऐकू शकता, म्हणजे एक टॉपिक तुमच्या कानावरून जाणार आहे। ठीक आहे, चला तर मग सुरुवात करत आहोत। ऐतिहासिक पार्श्वभूमी, हिस्टोरिकल बॅकग्राऊंड प्रकरण पहिलं बघत आहोत, तर वाचायला सुरुवात करत आहोत। बेस्ट ऑफ लक ऑल स्टुडंट्स। ठीक आहे। सन 1608 मध्ये ब्रिटिश लोक ईस्ट इंडिया कंपनीच्या स्वरूपात भारतात व्यापार करायला आले। महाराणी एलिझाबेथ पहिलेने संमत केलेल्या सन 1600च्या सनदेअंतर्गत भारतात व्यापार करण्याचा अधिकार कंपनीला मिळाला होता। सन 1765 मध्ये कंपनीने बंगाल, बिहार, ओरिसाचे दिवाणी हक्क, महसूल आणि दिवाणी न्यायाचे अधिकार मिळवले। तोपर्यंत कंपनीचा व्यवहार पूर्णपणे व्यापाराशी निगडीत होता। या घटनेपासून कंपनीने प्रादेशिक सत्ता म्हणून आपली कारकीर्द सुरू केली। सन 1858 मध्ये सैनिकाच्या उठावाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिश राजगृहाने भारताच्या राज्यकारभाराची थेट जबाबदारी स्वीकारली। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत ही सत्ता कायम होती। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटनेची गरज भासू लागली। सन 1946 मध्ये या उद्देशाकरिता संविधान सभा स्थापन करण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अस्तित्वात आली। भारतीय राज्यघटनेतील विविध वैशिष्ट्ये आणि राज्यव्यवस्थेची मुळे ब्रिटिश राजवटीत शोधली जाऊ शकतात। ब्रिटिश राजवटीत घडलेल्या काही घडामोडींनी ब्रिटिश भारतातील शासन आणि प्रशासनाच्या संघटना आणि कार्यपद्धतीची कायदेशीर चौकट तयार झाली। या घडामोडीचा आपल्या राज्यघटनेवर आणि राजकारणावर मोठा प्रभाव आहे। 2 प्रमुख शीर्षकांखाली या घटना कालानुक्रमानुसार स्पष्ट केलेल्या आहेत। कंपनी सरकारची राजवट 1773-1858। बघा, यावर प्रश्न विचारतात। ब्रिटिश राजगृहाची राजवट 1858 ते 1947। चला तर मग बघूया कंपनी सरकारची राजवट 1773 ते 1858। द कंपनी रूल 1773-1858 इंग्लिश वाल्यांकरिता। सन 1773 या 1773चा नियामक रेग्युलेटिंग ऍक्ट ऑफ 1773 हा कायदा घटनात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा होता, कारण त्याचे दिलेले आहे। बघा, राज्यसभेच्या मुलांकरिता सुद्धा हे खूप महत्त्वाचे आहे। फक्त कंबाईन करिता हे रिवाइज नाही होत आहे। राज्यसभेच्या मुलांनी कशा पद्धतीने आपले लिखाण करायचे ते सविस्तर माहिती यामध्ये दिलेली आहे, तर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने ऐकून घेत चला। ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील राजवटीचे नियंत्रण आणि नियमन करण्याकरिता ब्रिटिश सरकारने उचललेले हे पहिले पाऊल होते। दुसरं, या कायद्याद्वारे कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कारभाराला प्रथमच मान्यता मिळाली आणि या कायद्याने भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया रचला।
चला, या कायद्याची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे होती. कोणती वैशिष्ट्ये होती ती आपण बघणार आहोत. या कायद्याची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे होती. पहिला वैशिष्ट्य काय होतं? या कायद्याने बंगालच्या गव्हर्नर पदाचे नाव बदलून बंगालचा गव्हर्नर जनरल असे करण्यात आले आणि त्याला मदत करण्याकरिता 4 सदस्यांची कार्यकारी परिषद तयार करण्याची तरतूद केली. पहिला गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड वॉरन हेस्टिंग्सची नियुक्ती करण्यात आली. दुसरं काय झालं होतं? बॉम्बे आणि मद्रास प्रांताच्या गव्हर्नरांना बंगालचा गव्हर्नर जनरलच्या अधीनस्थ करण्यात आले. तत्पूर्वी तिन्ही प्रेसिडेन्सी एकमेकांपासून स्वतंत्र होत्या. तिसरा, या कायद्यात कलकत्ता येथे एक सरन्यायाधीश आणि 3 अन्य न्यायाधीशांचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेची 1774 तरतूद होती. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही खाजगी व्यापारात सहभागी होण्यास किंवा स्थानिक लोकांकडून भेटवस्तू किंवा लाच घेण्यास मनाई करण्यात आली. कोर्ट ऑफ डायरेक्टर्सला म्हणजे संचालक मंडळाला कंपनीची गव्हर्निंग बॉडी भारतातील महसूल, नागरी आणि लष्करी बाबींचा अहवाल देणे बंधनकारक करून कंपनीवरील ब्रिटिश सरकारचे नियंत्रण बळकट केले. चला तर मग बघूया. सन 1781 ची सुधारणा कायदा म्हणजे अमेंडिंग ऍक्ट ऑफ 1781. सन 1773 चा नियामक बघा. 1773 चा कोणता आहे? नियामक म्हणजेच रेग्युलेटिंग कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी ब्रिटिश संसदेने सन 1771 चा सुधारित कायदा मंजूर केला. 1781 चा कायदा सुधारित कायदा मंजूर केला. त्याला सेटलमेंटचा कायदा देखील असे म्हटले जाते. बघा, सेटलमेंटचा कायदा कशाला म्हटले जाते? 1781 चा सुधारित कायदा मंजूर केला. कोणी? ब्रिटिश संसदेने. या कायद्याची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे होती. पहिलं वैशिष्ट्य काय होतं? गव्हर्नर जनरल आणि कार्यकारी परिषद यांना त्यांच्या अधिकृत क्षमतेद्वारे केलेल्या कृत्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातून सूट देण्यात आली. त्याचप्रमाणे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या अधिकृत कृत्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातून सूट देण्यात आली. 2. सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रातून महसुली प्रकरणे आणि महसूल संकलनात उद्भवणारी प्रकरणे वगळण्यात आली. कलकत्त्याचे सर्व रहिवासी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राखाली आणण्यात आले. तसेच न्यायालयाने प्रतिवादीच्या वैयक्तिक कायद्यानुसार खटले चालवणे आवश्यक करण्यात आले. यानुसार हिंदूवर हिंदू कायद्यानुसार आणि मुस्लिमावर मुस्लिम कायद्यानुसार खटले चालवले जात असत. 4. प्रांतीय न्यायालयाकडील आपली सर्वोच्च न्यायालयाकडे नव्हे तर गव्हर्नर जनरल इन काउन्सिलकडे करण्यात यावे अशी तरतूद करण्यात आली. 5. प्रांतीय न्यायालय आणि परिषदांकरिता नियमावली तयार करण्याचा अधिकार गव्हर्नर जनरल इन काउन्सिलला देण्यात आला. असं हे सन 1781 चा सुधारणा कायदा होता. चला तर मग बघणार आहोत आपण सन 1784 चा. आता 81 बघितलं आपण. याआधी काय बघितलं होतं? 1773 चा नियामक रेग्युलेटिंग ऍक्ट होता 1773 चा. आणि नंतर मग काय झाला? 1781 चा सुधारणा कायदा झाला. त्याच्यानंतर 1784 चा पिट्स इंडिया कायदा. आता या पिट्स इंडिया कायद्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. पिट्स इंडिया ऍक्ट ऑफ 1784 पुढील महत्वाचा कायदा. सन 1784 चा पिट्सचा कायदा, इंडियाचा कायदा होता. या कायद्याची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे होती. 1. कंपनीच्या व्यापारी आणि राजकीय कार्यामध्ये फरक स्पष्ट करण्यात आला. 2. संचालक मंडळाला कोर्ट ऑफ डायरेक्टर्स कंपनीचे व्यापाराशी संबंधित व्यवहार सांभाळण्याची परवानगी देण्यात आली. तर राजकीय कामकाजाकरिता नियंत्रक मंडळ बोर्ड ऑफ कंट्रोल नावाचे नवे मंडळ तयार करण्यात आले. अशा प्रकारे दुहेरी शासन व्यवस्थेला सुरुवात झाली. 3. भारतातील नागरी व लष्करी शासनाच्या सर्व कामकाजावर तसेच भारताच्या ब्रिटिश मालमत्तेच्या महसुलावर देखरेख ठेवण्याचा आणि निर्देशन करण्याचे अधिकार नियंत्रण मंडळाला बोर्ड ऑफ कंट्रोल देण्यात आले. हा कायदा 2 कारणांकरिता महत्त्वपूर्ण ठरला. एक म्हणजे कंपनीच्या अधिपत्याखाली असणाऱ्या भारतातील प्रदेशांना प्रथमच भारतातील ब्रिटिश मालमत्ता असे संबोधण्यात आले आणि दुसरे म्हणजे ब्रिटिश सरकारला कंपनीच्या भारतातील कारभारावर आणि प्रशासनावर सर्वोच्च नियंत्रणाचे अधिकार देण्यात आले. अशा पद्धतीने होता हा पिट्सचा कायदा. व्यवस्थित पद्धतीने परत एकदा तुम्ही बॅक जाऊन ऐकू शकता. सन 1786 चा कायदा ऍक्ट ऑफ 1786 बघा.
मी रिवाईज करणार नाही संपूर्ण आणि तुम्ही बॅक जाऊन ऐकू शकता, त्यामुळे वारंवार रिवाईज करायला गेले तर तुम्हाला हा व्हिडिओ खूप जास्त लॉंग वाटणार आणि बोर वाटणार. तसंच पॉलिटी भरपूर जणांना बोर विषय वाटतो. जो व्यक्ती पॉलिटी नव्याने ऐकत आहे किंवा वाचत आहे त्या व्यक्तींना हा बोर वाटतो. त्यामुळे व्यवस्थित पद्धतीने परत रिवाईज करा, तुम्हाला खूप पद्धतीने समजून जाईल. सन 1786चा ॲक्ट ऑफ 1786. सन 1786 मध्ये लॉर्ड कॉर्नवालिसची बंगालच्या गव्हर्नर जनरलपदी नियुक्ती करण्यात आली. कधी? 1786 मध्ये लॉर्ड कॉर्नवालिसची बंगालच्या गव्हर्नर जनरलपदी नियुक्ती करण्यात आली. हे पद स्वीकारण्याकरिता त्याने 2 मागण्या मांडल्या होत्या. कुणी? तर लॉर्ड कॉर्नवालिसने. पहिली कोणती होती? विशेष प्रकरणामध्ये त्यांच्या परिषदेचा कौन्सिलचा निर्णय रद्द करण्याचा अधिकार त्याला देण्यात यावा आणि दुसरा सरसेनापती पद देखील त्याच्याकडेच देण्यात यावे. म्हणजे दोन मागण्या होत्या लॉर्ड कॉर्नवालिसच्या. कोणते? कौन्सिलचा निर्णय रद्द करण्याचा अधिकार त्याला देण्यात यावा आणि सरसेनापती पद देखील त्यांच्याकडे देण्यात यावे. तत्कालीन पंतप्रधान विल्यम पिट यांनी हा कायदा ब्रिटिश संसदेत सादर केला होता. ठीक आहे. कॉर्नवालिसच्या मागण्यानुसार सन 1786च्या कायद्यात वरील 2 तरतुदीचा समावेश करण्यात आला. चला तर आता आपण बघणार आहोत सन 1793चा सनद कायदा, चार्टर्ड ॲक्ट ऑफ 1793. बघा, पूर्ण व्यवस्थित डिटेल्स माहिती तुम्हाला मिळत आहे. तर एक लाईक तुमचं हेच माझं मोटिवेशन आहे, एक सबस्क्रिप्शन. जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत, जे नवीन विद्यार्थी आहेत, ज्यांना कुणाला हा व्हिडिओ मिळालेला आहे, प्लीज एक तुमचं लाईक आणि एक सबस्क्रिप्शन हेच माझं मोटिवेशन आहे. त्यामुळे लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत येऊन पोचल्यास तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळणार आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, नसेल आवडत तर तेही करू शकता, अनलाईक सुद्धा करू शकता. हा निर्णय तुमचा आहे सर्वस्वी. आणि जर लाईक केलं तर नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसणार आणि डिसलाईक केलं तर यानंतर या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाही. चला तर बघणार आहोत सन 1793चा सनद कायदा. या कायद्याची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे होती. लॉर्ड कॉर्नवालिसला त्याच्या कौन्सिलबाबत प्रदान करण्यात आलेले अधिलिखित अधिकार ओव्हररायडिंग पॉवर सर्व भावी गव्हर्नर जनरल आणि इतर प्रांताचे गव्हर्नर यांनाही देण्यात आले. बंगालच्या गव्हर्नर जनरलला बॉम्बे आणि मद्रास या अधीनस्थ प्रांताच्या सरकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणखी अधिकार देण्यात आले. 3. कंपनीची भारतातील व्यापारी मक्तेदारी आणखी 20 वर्षांकरिता वाढवण्यात आली. 4. तरतुदीनुसार सरसेनापती हा कौन्सिलचा सदस्य नसावा जोपर्यंत त्याची नियुक्ती त्या पदासाठी केली जात नाही. 5. नियंत्रण मंडळाचे बोर्ड ऑफ कंट्रोल सदस्य आणि कर्मचाऱ्यांना यापुढे भारतीय महसुलातून पगार दिला जाईल. असे 5 वैशिष्ट्ये होती या कायद्याची. कोणत्या? 1793चा सनद कायद्याची 5 वैशिष्ट्ये होती. सन 1813. बघा, आता 1793 नंतर डायरेक्ट 1813चा चार्टरचा कायदा होता. चार्टर ॲक्ट ऑफ 1813. या कायद्याची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे होती. एकूण याची 5 वैशिष्ट्ये होती. तर बघूया वन बाय वन. पहिलं वैशिष्ट्य काय होतं? या कायद्याने कंपनीची भारतातील व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आणली. सर्व ब्रिटिश व्यापाऱ्यांकरता भारताशी व्यापार खुला करण्यात आला. मात्र चहाच्या व्यापारावर आणि चीन बरोबरच्या व्यापारावर कंपनीची मक्तेदारी कायम ठेवण्यात आली. 2. कंपनीच्या अधिपत्याखालील भारतातील प्रदेशावर ब्रिटिश राजवटीचे सार्वभौमत्व असल्याचे निश्चित करण्यात आले. 3. ख्रिश्चन मिशनऱ्यांना लोकांचे प्रबोधन करण्याच्या हेतूने भारतात येण्याची परवानगी देण्यात आली. 4. भारतातील ब्रिटिश प्रदेशातील जनतेमध्ये पाश्चिमात्य शिक्षणाच्या प्रसाराची व्यवस्था करण्यात आली. 5. भारतातील स्थानिक सरकारांना व्यक्तीवर कर लादण्याचे अधिकार देण्यात आले. कर न भरणाऱ्यांना व्यक्तींना शिक्षा करण्याचे अधिकार देखील स्थानिक सरकारांना देण्यात आले. हा होता 1813चा चार्टरचा कायदा.
चला मग आता बघणार आहोत सन 1833चा सनद कायदा आता बघणार आहोत. चार्टर ॲक्ट ऑफ 1833. ब्रिटिश भारतातील केंद्रीकरणाच्या दिशेने हा अंतिम टप्पा होता. या कायद्याची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे होती. पहिलं बघणार आहोत आपण. या कायद्याने बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल झाला. बघा हे महत्त्वाचं आहे. बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल झाला आणि सर्व नागरी आणि लष्करी अधिकार त्याच्याकडे सोपवण्यात आले. त्याचबरोबर ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या भारतातील संपूर्ण प्रादेशिक क्षेत्रावर प्रथमच भारत सरकारचा अधिकार असल्याचे मान्य केले. लॉर्ड विल्यम बेंटिंक. बघा कोण होते? लॉर्ड विल्यम बेंटिंक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. कोणता? 1833चा सनद कायदा. बॉम्बे 2 बघणार आहोत. बॉम्बे आणि मद्रास प्रांताच्या गव्हर्नरांना त्यांच्या वैधानिक अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले. भारताच्या गव्हर्नर जनरलला संपूर्ण ब्रिटिश भारताकरिता विशेष कायदेविषयक अधिकार देण्यात आले. यापूर्वीच्या अधिनियमांतर्गत अस्तित्वात असलेल्या कायद्यांना नियम आणि रेग्युलेशन्स असे संबोधले जात असे, तर या अधिनियमांतर्गत अस्तित्वात असलेल्या कायद्यांना अधिनियम ॲक्ट्स असे म्हटले जाऊ लागले. या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीचे व्यावसायिक संस्था म्हणून कामकाज थांबवले. कंपनीचे रूपांतर पूर्णपणे एका प्रशासकीय संस्थेमध्ये झाले. कंपनीच्या ताब्यात असणारे भारतातील भूप्रदेश ब्रिटनचा राजा, त्याचे वारसदार आणि उत्तराधिकारी त्यांचे विश्वस्त या नात्याने सांभाळले जाईल असे निश्चित करण्यात आले. सन 1833च्या सनद कायद्याद्वारे सरकारी सेवकाच्या निवडीकरिता खुली स्पर्धात्मक पद्धती सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतीयांना कंपनी अंतर्गत कोणतेही पद, कार्यालय आणि नोकरी धारण करण्यापासून रोखले जाऊ नये असेही नमूद करण्यात आले. मात्र संचालक मंडळाच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्स विरोधानंतर ही तरतूद काढून टाकण्यात आली. सन 1853चा सनद कायदा. चार्टर ॲक्ट ऑफ 1853. सन 1793 ते 1853 1793 ते 1853 दरम्यान ब्रिटिश संसदेने मंजूर केलेल्या सनदी कायद्याच्या मालिकेतील हा शेवटचा कायदा होत. घटनात्मक दृष्ट्या हा कायदा महत्त्वपूर्ण मानला जातो. या कायद्याची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे होती. 1. गव्हर्नर जनरलच्या परिषदेची कौन्सिलची कायदेविषयक आणि कार्यकारी मंडळ विषयक कार्ये प्रथमच वेगळी करण्यात आली. त्याचबरोबर कौन्सिलमध्ये 6 नवीन सदस्य जोडण्याची तरतूदही करण्यात आली. या सदस्यांना वैधानिक सल्लागार म्हटले जाईल. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास एक स्वतंत्र गव्हर्नर जनरल विधान परिषद स्थापन करण्यात आली, जी भारतीय केंद्रीय विधान परिषद म्हणून ओळखली जाऊ लागली. ब्रिटिश संसदीय कार्यपद्धतीप्रमाणे विधान परिषदेची ही शाखा एकप्रती संसद म्हणून काम करणारी होती. अशा प्रकारे पहिल्यांदाच कायदे निर्मिती हे सरकारचे एक विशेष कार्य मानले गेले. याकरिता विशेष यंत्रणा आणि विशेष प्रक्रियेची आवश्यकता होती. 2. नागरी सेवकाची निवड आणि भरतीकरिता खुली स्पर्धात्मक पद्धती सुरू करण्यात आली. करारबद्ध नागरी सेवा देखील भारतीयांकरिता खुली करण्यात आली. सन 1854 मध्ये मेकॉले समिती, भारतीय नागरी सेवेवरील समिती नेमण्यात आली. 3. कंपनीच्या कारभाराचा विस्तार करण्यात आला. तसेच ब्रिटिश राजगृहाच्या विश्वासात राहून भारतीय प्रदेशावर ताबा ठेवण्याची परवानगी कंपनीला देण्यात आली. मात्र मागील सनदी कायद्याप्रमाणे याबाबत कोणताही विशिष्ट कालावधी नमूद केलेला नव्हता. कंपनीचा कारभार संसदेच्या मर्जीनुसार कधीही बरखास्त केला जाऊ शकतो याचे हे स्पष्ट संकेत होते. 4. भारतीय केंद्रीय विधान परिषदेत प्रथम स्थानिक प्रतिनिधित्व प्रविष्ट करण्यात आले. गव्हर्नर जनरल परिषदेच्या 6 नवीन विधायक सभासदांपैकी 4 सदस्य मद्रास, बॉम्बे, बंगाल आणि आग्रा येथील स्थानिक प्रांतीय सरकारामार्फत नियुक्त करण्यात आले. एक्स्ट्राची माहिती बघूयात. कंपनीच्या नागरी सेवांचे वर्गीकरण त्यावेळी करारबद्ध नागरी सेवा, उच्च नागरी सेवा आणि करारबद्ध नसलेली नागरी सेवा, कनिष्ठ नागरी सेवा असे करण्यात आले होते. करारबद्ध नागरी सेवा कंपनीच्या कायद्याद्वारे निर्माण करण्यात आल्या होत्या. चला तर बघूया. ब्रिटिश राजगृहाची राजवट 1858 ते 1947.
द क्राउन रूल 1858 1947 1947 पर्यंतचा बघणार आहोत. बघा, सन 1858चा भारत सरकार कायदा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट ऑफ 1858 सन 1857च्या उठावाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण कायदा लागू करण्यात आला होता. या उठावाला स्वातंत्र्याचे पहिले युद्ध किंवा सैनिकाचे बंड असेही म्हटले जाते. भारताचा सुशासन कायदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आणली आणि सरकार, प्रदेश आणि महसूल यांचे अधिकार ब्रिटिश राजवटीकडे हस्तांतरित करण्यात आले. या कायद्याची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे होती. एक, यापुढे भारताचा शासन कारभार ब्रिटनच्या महाराणीच्या नावाने केला जाणार होता. त्यामुळे भारताचा गव्हर्नर जनरल पदाचे नाव व्हाईसरॉय असे बदलण्यात आले होते. कोणत्या? ब्रिटिश राजगृहाची राजवट. द क्राउन रूल. भारत सरकारचा कायदा. भारत सरकारच्या कायद्याने काय केलं होतं? भारताच्या गव्हर्नर जनरल पदाचे नाव व्हाईसरॉय असे बदलण्यात आले होते. व्हाईसरॉय भारतातील ब्रिटिश राजवटीचा प्रत्यक्ष प्रतिनिधी होता. या तरतुदीनुसार लॉर्ड कॅनिंग भारताचा पहिला व्हाईसरॉय ठरला. कोण? लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय ठरला. नियंत्रण मंडळ बोर्ड ऑफ कंट्रोल आणि संचालक मंडळ कोर्ट ऑफ डायरेक्टर्स रद्द करून दुहेरी शासन व्यवस्था बरखास्त करण्यात आली. भारतीय प्रशासनावर संपूर्ण अधिकार आणि नियंत्रण असणाऱ्या भारत मंत्र्याच्या सेक्रेटरी ऑफ स्टेट रूपात एक नवीन पद निर्माण करण्यात आले. भारत मंत्री ब्रिटिश मंत्रिमंडळाचे सदस्य असल्याने ब्रिटिश संसदेला जबाबदार होता. भारत मंत्र्याला सहाय्य करण्याकरिता 15 सदस्यांची भारतीय परिषद स्थापन करण्यात आली. ही परिषद म्हणजे एक सल्लागार मंडळ होते आणि भारत मंत्री या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होता. 5. भारत मंत्र्याच्या परिषदेचे स्वरूप व्यावसायिक महामंडळासारखे होते. परिषदेला भारत आणि इंग्लंडमध्ये खटला दाखल करण्याचे अधिकार देण्यात आले. तसेच परिषदेविरुद्धही खटला दाखल केला जाऊ शकतो असे या कायद्यात नमूद करण्यात आले होते. येथे हे लक्षात घेतले पाहिजे की या कायद्याने भारतात प्रचलित असलेल्या शासन पद्धतीच्या व्यवस्थेत कोणत्याही प्रकारे बदल केलेला नाही, परंतु भारत सरकारवर ज्या यंत्रणेद्वारे इंग्लंडमधून देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येणार होते त्या यंत्रणेच्या सुधारणेपर्यंतच ही सुधारणा मर्यादित आहे. चला आता बघणार आहोत सन 1861चा इंडियन काउन्सिलचा कायदा. इंडियन काउन्सिल ऍक्ट ऑफ 1861 सन 1857च्या उठावानंतर ब्रिटिश सरकारला प्रशासकीय धोरणात भारतीयाच्या सहकार्याची आवश्यकता भासू लागली. या अनुषंगाने ब्रिटिश संसदेने सन 1861, 1892 आणि 1909 मध्ये 3 कायदे सादर केले. सन 1861चा इंडियन काउन्सिल कायदा हा भारताच्या घटनात्मक आणि राजकीय इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या कायद्याची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे होती. पहिलं वैशिष्ट्य, भारतीयांना कायदे निर्मितीच्या प्रक्रियेत सहभाग करून घेतल्याने प्रातिनिधिक संस्थाची सुरुवात झाली. यासाठी व्हाईसरॉयने काही भारतीयांना त्याच्या परिषद बिगर शासकीय सदस्य म्हणून नामनिर्देशित करावे अशी तरतूद करण्यात आली. सन 1862 मध्ये तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने बनारसचा राजा, पटियालाचा महाराजा आणि सर दिनकरराव या 3 भारतीयांना त्याच्या विधान परिषदेचे कायदेमंडळाचे सदस्य म्हणून नामनिर्देशित केले. 2. बॉम्बे आणि मद्रास प्रांतांना वैधानिक अधिकार बहाल करून विकेंद्रीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. सन 1773चा नियामक रेग्युलेटिंग कायद्यापासून सुरू झालेली आणि सन 1833च्या सनदी कायद्याअंतर्गत परमोच्च बिंदू गाठणारी केंद्रीयकरणाची प्रक्रिया उलट केली आणि विकेंद्रीकरणाला चालना दिली. या कायद्याच्या स्थानिक हस्तांतरण धोरणामुळे सन 1937 मध्ये प्रांतांना जवळजवळ संपूर्ण अंतर्गत स्वायत्तता देण्यात आली. 3. सन 1862, 1868 आणि 1897 म्हणजेच 1862, 1886 and 1897 मध्ये स्थापन झालेल्या अनुक्रमे बंगाल वायव्य सरहद प्रांत NWFC आणि वायव्य सरहद प्रांत कोणते? NWFP आणि पंजाब प्रांताकरिता नवीन विधान परिषदांच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली. MV पायली कॉन्स्टिट्यूशनल हिस्ट्री ऑफ इंडिया
एस चांद अँड कंपनी लिमिटेड, नवी दिल्ली, 5वी आवृत्ती असं दिलेलं आहे. या पृष्ठभागावरून वाचायची आपल्याला डिटेल्स माहिती आपल्याला 5वी आवृत्तीमधून. चला चौथं बघूया त्याचं वैशिष्ट्य. व्हॉइसरॉयच्या परिषदेचा कार्यभार सोयीस्कर होण्यासाठी नियम आणि आदेश तयार करण्याचे अधिकार व्हॉइसरॉयला देण्यात आले. सन 1859 मध्ये लॉर्ड कॅनिंगने सुरू केलेल्या खाते पोर्टफोलिओ प्रणालीलाही मान्यता देण्यात आली. कधी तर 1859चा. या अंतर्गत व्हॉइसरॉय परिषदेतील एका सदस्याला सरकारच्या एक किंवा एकापेक्षा अधिक विभागाचे प्रभारी पद देण्यात आले. तसेच परिषदेच्या वतीने सदर विभागाच्या बाबींवर अंतिम आदेश जारी करण्याचे अधिकारही या सदस्याला देण्यात आले. 5. आणीबाणीच्या काळात भारतीय विधान परिषदेच्या संमतीशिवाय वटहुकूम काढण्याचा अधिकार व्हॉइसरॉयला देण्यात आला. अशा अध्यादेशाची मुदत 6 महिन्याची होती. सन 1892चा भारतीय परिषद कायदा बघा, 1892चा आहे तो. कधीचा? 1892चा आहे भारतीय परिषद कायदा. इंडियन काउन्सिल ऍक्ट ऑफ 1892. या कायद्याची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे होती. या कायद्याने केंद्रीय आणि प्रांतीय विधान परिषदांमध्ये अतिरिक्त बिगर सरकारी सदस्यांची संख्या वाढवली, मात्र त्यात शासकीय सदस्यांचे बहुमत कायम ठेवण्यात आले. 2. विधान परिषदांच्या कार्यांमध्ये वाढ करण्यात आली. विधान परिषदांना अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचे आणि कार्यकारी मंडळाला प्रश्न विचारण्याचे अधिकार देण्यात आले. 3. त्यामध्ये 3 बघत आहोत. प्रांतीय विधान परिषद आणि बंगाल चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या शिफारसीनुसार व्हॉइसरॉय केंद्रीय विधान परिषदेवर काही बिगर सरकारी सदस्यांना नामनिर्देशित करू शकतो. 2. जिल्हा मंडळे, नगरपालिका, विद्यापीठे, व्यापारी संघटना आणि जमीनदार यांच्या शिफारसीनुसार गव्हर्नर प्रांतीय विधान परिषदेवर काही बिगर सरकारी सदस्यांना नामनिर्देशित करू शकतो, अशी तरतूद करण्यात आली. या कायद्याने केंद्रीय आणि प्रांतीय विधान परिषदांमधील काही बिगर शासकीय पदे भरण्याकरिता मर्यादित आणि प्रत्यक्ष निवडणूक घेण्याची तरतूद सुद्धा देखील करण्यात आली होती. निवडणूक हा शब्द मात्र कायद्यात वापरला गेला नाही. या प्रक्रियेचे वर्णन काही विशिष्ट संस्थांच्या शिफारसीनुसार करण्यात आलेले नामांकन नामनिर्देशित असे करण्यात आलेले आहेत. आता बघूया सन 1909चा इंडियन काउन्सिलचा कायदा, इंडियन काउन्सिल ऍक्ट ऑफ 1909. हा कायदा मोर्लो मिंटो सुधारणा कायदा बघा, यावर प्रश्न विचारला जातो. कधीचा होता तो? 1909चा होता. आणि हा कायदा मोर्लो मिंटो सुधारणा कायदा म्हणून देखील ओळखला जातो. कोणता? इंडियन काउन्सिल ऍक्ट. लॉर्ड मोर्ले भारताचे तत्कालीन भारत मंत्री होते आणि लॉर्ड मिंटो भारताचे तत्कालीन व्हॉइसरॉय होते. ते भारत मंत्री कोण होते? लॉर्ड मोर्ले होते. आणि मिंटो कोण होते? व्हॉइसरॉय होते. या कायद्याची वैशिष्ट्ये बघूयात. 1. या कायद्याने केंद्रीय आणि प्रांतीय अशा दोन्ही विधान परिषदांच्या सदस्य संख्येत लक्षणीय वाढ करण्यात आली. केंद्रीय विधान परिषदेतील सदस्यांची संख्या 16 वरून 60 करण्यात आली. प्रांतीय विधान परिषदेतील सदस्यांची संख्या एक समान नव्हती. केंद्रीय विधान परिषदेला शासकीय सदस्यांचे बहुमत कायम ठेवले, परंतु प्रांतीय विधान परिषदांना बिगर शासकीय सदस्यांच्या बहुमताची परवानगी देण्यात आली. केंद्रीय आणि प्रांतीय या दोन्ही स्तरावर विधान परिषदांच्या चर्चात्मक कार्याची व्याप्ती वाढवण्यात आली. उदाहरणार्थ, सदस्यांना पूरक प्रश्न विचारण्याची व अर्थसंकल्पावर ठराव मांडण्याची मुभा देण्यात आली. 4. व्हॉइसरॉय आणि गव्हर्नर यांच्या कार्यकारी परिषदांमध्ये भारतीयांच्या सहभागाची प्रथमच तरतूद करण्यात आली. सत्येंद्र प्रसाद सिन्हा व्हॉइसरॉयच्या कार्यकारी परिषदेत सामील होणारे पहिले भारतीय ठरले. कोण तर? सत्येंद्र प्रसाद सिन्हा व्हॉइसरॉयच्या कार्यकारी परिषदेत सामील होणारे ते कोण होते? पहिले भारतीय होते. त्यांची कायदे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आली. मुस्लिमांकरिता स्वतंत्र मतदारसंघ ही संकल्पना स्वीकारून सांप्रदायिक प्रतिनिधित्वाची व्यवस्था सुरू केली. या अंतर्गत केवळ मुस्लिम मतदारच मुस्लिम सदस्यांची निवड करू शकत होते. या कायद्याने सांप्रदायिकतेला कायदेशीर मान्यता दिली. लॉर्ड मिंटो यांना सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक म्हणून देखील ओळखले जाऊ लागले
आणि प्रांतीय महामंडळे म्हणजेच प्रेसिडेन्सी कॉर्पोरेशन, व्यापारी संघटना, चेंबर ऑफ कॉमर्स, विद्यापीठे आणि जमीनदार यांच्याकरिताही स्वतंत्र प्रतिनिधित्वाची तरतूद करण्यात आली आहे. सन 1919चा आता भारत सरकारचा कायदा आपण बघणार आहोत. बघा, लॉर्ड मोर्लो मिंटो सुधारणा कायदा, त्याला काय म्हटलं जाते तर इंडियन काउन्सिल ऍक्ट. हा खूप महत्त्वाचा आहे, वारंवार विचारला जातो यावर प्रश्न. चला तर आता बघणार आहोत सन 1919चा भारत सरकारचा कायदा. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट ऑफ 1919. 20 ऑगस्ट म्हणजे 20 ऑगस्ट 1917 रोजी ब्रिटिश सरकारने प्रथमच जाहीर केले की भारतात टप्प्याटप्प्याने जबाबदार सरकार स्थापन करणे हे आपले उद्दिष्ट आहे. यानंतर 1919चा भारत सरकार कायदा लागू करण्यात आला, जो की 1921 मध्ये अंमलात आला. हा कायदा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा म्हणून देखील ओळखला जातो. कोणता कायदा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड म्हणून ओळखला जातो तर 1921चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट म्हणून देखील ओळखला जातो. मॉन्टेग्यू भारत मंत्री होते तर लॉर्ड चेम्सफोर्ड भारताचे व्हाईसरॉय होते. यामध्ये कोण आले होते तर मॉन्टेग्यू भारत मंत्री ठरले होते. त्यावेळी भारत मंत्री कोण होते? मॉन्टेग्यू. लॉर्ड मोर्ले यानंतर भारत मंत्री कोण होते? मॉन्टेग्यू होते. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड. आणि लॉर्ड मिंटो नंतर कोण होते? लॉर्ड चेम्सफोर्ड. लॉर्ड ही पदवी आहे. लॉर्ड चेम्सफोर्ड भारताचे व्हाईसरॉय होते. या कायद्याची वैशिष्ट्ये काय होती तर या कायद्यामध्ये प्रशासनाच्या सर्व विषयांचे केंद्रीय विषय आणि प्रांतीय विषय अशा 2 श्रेणीमध्ये विभागणी करण्याची तरतूद देखील केली आहे. ही विभागणी कायद्याअंतर्गत तयार केलेल्या हस्तांतरण नियमांद्वारे डेलिगेशन केली गेली. या नियमांमुळे केंद्राकडून प्रांताकडे अधिकार सोपवणे सोयीस्कर झाले. अशा प्रकारे या कायद्याने प्रांतावरील केंद्रीय नियंत्रण शिथिल केले. केंद्रीय आणि प्रांतीय कायदे मंडळांना त्याच्या संबंधित सूचीतील विषयासंबंधी कायदे करण्याचे अधिकार देण्यात आले. असे असूनही सरकारची रचना केंद्रभूत आणि एकात्मक राहिली. प्रांतीय विषयाची आणखी दोन भागात विभागणी करण्यात आली. हस्तांतरित, ट्रान्सफर्ड अँड राखीव रिझर्व्ह. बघा, हस्तांतरित म्हणजेच ट्रान्सफर्ड आणि राखीव म्हणजे रिझर्व्ह. हस्तांतरित विषयामध्ये सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, स्थानिक स्वराज्य संस्था, कृषी इत्यादींचा समावेश होता. तर राखीव विषयामध्ये पोलीस, न्याय, प्रशासन, कारागृह, जमीन, महसूल, वित्त इत्यादींचा समावेश होता. हस्तांतरित केलेले विषय विधान परिषदेला जबाबदार असलेल्या मंत्र्याच्या सहाय्याने गव्हर्नरकडून हाताळले जातील. राखीव विषय गव्हर्नर आणि त्याच्या कार्यकारी परिषदेने विधान परिषदेला जबाबदार न राहता हाताळावेत. शासनाची ही दुहेरी योजना द्विदल शासन पद्धती डायरची म्हणून ओळखली जाते. कोणती? डायरची म्हणून ओळखली जाते. ही संज्ञा दिआरके या ग्रीक शब्दावरून घेतली आहे. या शब्दाचा अर्थ दुहेरी सत्ता असा होतो. मात्र हा प्रयोग बऱ्याच अंशी अयशस्वी ठरला. तर थोडी एक्स्ट्रा माहिती सांगते. या घोषणेमध्ये असा उल्लेख होता. कोणत्या घोषणेमध्ये तर बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्टमध्ये असा उल्लेख होता की भारत हा ब्रिटिश साम्राज्याचा अविभाज्य भाग आहे. भारतात पद्धतशीरपणे जबाबदार शासन पद्धती रुजवण्याच्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणेच्या प्रत्येक शाखेत भारतीयांचा सहयोग वाढवणे आणि स्वयंशासन संस्थांचा प्रगतिशील विकास घडवणे हे ब्रिटिश राजवटीच्या सरकारचे धोरण होते. आता आपण बघणार आहोत देशात पहिल्यांदाच द्विसदनवाद. कोणता? देशात पहिल्यांदाच द्विसदनवाद आणि थेट निवडणुका आणण्याचा प्रयत्न केला गेला. तो कोणता? भारत सरकारच्या कायद्यामध्ये भारतीय विधान परिषदेची जागा उच्च सभागृह, राज्यसभा आणि कनिष्ठ सभागृह. बघा, उच्च सभागृह आणि कनिष्ठ सभागृह देखील याच कायद्यामध्ये आले होते.
कनिष्ठ सभागृह, विधानसभा, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणतात त्याला, असलेल्या द्विसदनी विधिमंडळाने घेतली. दोन्ही सभागृहातील बहुसंख्य सदस्यांची निवड प्रत्यक्ष निवडणुकीने करण्यात आली. व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेच्या 6 सदस्यांपैकी 3 सदस्य सरसेनापती वगळता भारतीय असणे बंधनकारक करण्यात आले. कोणते 3 सदस्य सरसेनापती वगळता. आणि शीख कोण होती तिथे? शीख, भारतीय, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन लोकांकरिता स्वतंत्र मतदारसंघ स्थापन करून सामुदायिक प्रतिनिधित्वाच्या तत्वांचा अवलंब करण्यात आला. शीख, भारतीय, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन लोकांकरिता स्वतंत्र मतदारसंघ होता. मालमत्ता, कर आणि इतर पात्रतेच्या आधारावर मर्यादित लोकसंख्येला मत अधिकार मंजूर करण्यात आला. लंडनमध्ये भारताचा उच्चायुक्त हे नवीन पद निर्माण करण्यात आले. भारत मंत्र्याची काही कार्ये उच्च आयुक्ताकडे हस्तांतरित करण्यात आली. याच कायद्याअंतर्गत लोकसेवा आयोगाची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली. कधीचा? 1919 भारत सरकारचा कायदा. आणि या तरतुदीनुसार नागरी सेवकाची भरती करण्याकरिता सन 1926 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. 1926 ला केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली, जे आपण देत आहोत ना आता MPSC. प्रांतीय अर्थसंकल्प प्रथमच केंद्रीय अर्थसंकल्पापासून वेगळे करण्यात आले. प्रांतीय विधानसभा त्यांचे अर्थसंकल्प लागू करण्याकरिता अधिकृत करण्यात आले. हा कायदा अंमलात आल्यानंतर 10 वर्षांनी त्याची चौकशी करण्याकरिता आणि कामकाजाचा अहवाल देण्याकरिता वैधानिक आयोगाची नियुक्ती करण्याची तरतूद देखील करण्यात आली. या कायद्यामध्ये चेंबर ऑफ प्रिन्सेस, ज्याला नरेंद्र मंडल असेही म्हणतात, नरेंद्र मंडल म्हणतात त्याला, कशाला? चेंबर ऑफ प्रिन्सेस स्थापना करण्याचा प्रस्ताव देखील मांडण्यात आलेला होता. चेंबरचे उद्घाटन 1921 मध्ये झाले. त्यात 120 सदस्य होते, 120 सदस्य होते, म्हणजेच 108 राज्याचे राजपुत्र आणि इतर राज्याचे 12 प्रतिनिधी. त्यांचे प्रमुख व्हाईसरॉय गव्हर्नर जनरल होते. यामुळे सामायिक हिताच्या विषयावर सल्लामसलत आणि चर्चा सुलभ झाली. असे हे एकूण 11 वैशिष्ट्ये भारत सरकारच्या कायद्याचे आपण बघितले आहेत. सायमन कमिशन ब्रिटिश सरकारने नोव्हेंबर 1927 म्हणजेच 1927 म्हणजे ठरलेल्या वेळेच्या 2 वर्षे आधीच 1927 सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यांचा वैधानिक आयोग नेमण्याची घोषणा केली. नवीन राज्यघटनेखालील भारताच्या स्थितीचा अहवाल तयार करणे हा या आयोगाचा उद्देश होता. आयोगाचे सर्व सदस्य ब्रिटिश असल्याने भारतातील सर्व पक्षांनी आयोगावर बहिष्कार टाकला. सन 1930 मध्ये आयोगाने आपला अहवाल सादर केला आणि द्विदल शासन पद्धतीचे उच्चाटन, प्रांतांमध्ये जबाबदार शासनाचा विस्तार, ब्रिटिश भारत आणि संस्थानिकांच्या महासंघाची स्थापना करण्याची तसेच सांप्रदायिक मतदारसंघ चालू ठेवण्याची शिफारस देखील केली. आयोगाच्या प्रस्तावावर विचार करण्याकरिता ब्रिटिश सरकारने ब्रिटिश सरकार आणि ब्रिटिश भारत आणि भारतीय संस्थानाच्या प्रतिनिधींच्या 3 गोलमेज परिषदा बोलावल्या. किती? तर 3 गोलमेज परिषदा बोलावल्या होत्या. या चर्चेच्या आधारे घटनात्मक सुधारणाची श्वेतपत्रिका तयार करण्यात आली आणि ब्रिटिश संसदेच्या संयुक्त निवड समितीच्या विचारार्थ सादर करण्यात आली. या समितीच्या शिफारसी 1935च्या भारत सरकारच्या कायद्यात काही बदलांचा समाविष्ट करण्यात आला. जातीय निवाडा बघा, सायमन कमिशन बाबत आपण बघितलं होतं. आता जातीय निवाडा बघूयात. ऑगस्ट 1932. आता सायमन कमिशन 1927 म्हटल्यानंतर कधी आहे जातीय निवाडा? 1932चा. बघा, लिंक वाईज चाललोय आपण संपूर्ण, तर व्यवस्थित पद्धतीने मन एकाग्र करून व्हिडिओ ऐकल्यास तुम्हाला यानंतर पुस्तक वाचण्याची देखील गरज पडणार नाही. वारंवार व्हिडिओ देखील तुम्ही ऐकू शकता. जातीय निवाडा ऑगस्ट 1932 मध्ये ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड. कोण होते ब्रिटिश पंतप्रधान? रॅमसे मॅकडोनाल्ड.
यांनी अल्पसंख्याकांच्या प्रतिनिधित्वाची योजना जाहीर केली. ती जातीय निवाडा म्हणून देखील ओळखली जाऊ लागली. या निवाड्याने मुस्लिम, शीख, भारतीय, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपीय लोकांकरिता असलेली स्वतंत्र मतदारसंघ पद्धती चालू ठेवली आणि त्याचा विस्तार करून ती अस्पृश्यांनाही अनुसूचित जाती देण्यात आली. अस्पृश्यांना जातीय प्रतिनिधित्वाच्या तत्वाखाली आणल्यामुळे गांधीजी व्यवस्थित झाले आणि जातीय निवाड्यात फेरबदल करण्याकरिता त्यांनी येरवडा कारागृहात पुणे आमरण उपोषण सुरू केले. शेवटी काँग्रेस आणि शोषित वर्गाचे नेते कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये एक करार झाला. पुणे करार म्हणून त्याला ओळखले जाणारे या कराराने हिंदू संयुक्त मतदारसंघ कायम ठेवण्यात आला. कोणता? हिंदू मतदारसंघ. कोणता? पुणे करार. आणि अस्पृश्यांना या मतदारसंघात राखीव जागा देण्यात आल्या. अस्पृश्यांना देखील या संघामध्ये राखीव जागा देण्यात आल्या. ब्रिटिश सरकारने पुणे करार स्वीकारला आणि अस्पृश्य वर्गाच्या अनुसूचित जाती संदर्भात जातीय निवाड्यात बदल केला. याचा अर्थ जातीय निवाड्यामध्ये समाविष्ट असलेल्या प्रतिनिधित्वाच्या योजनेतून अस्पृश्य वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघ पद्धतीच्या तरतुदी वगळण्यात आल्या. त्यानंतर पुणे कराराच्या तरतुदी 1935चा भारत सरकारच्या कायद्यात समाविष्ट करण्यात आल्या. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर 1935च्या कायद्याअंतर्गत केंद्रीय आणि प्रांतीय कायदे मंडळाची रचना या सुधारित जाती निवाड्यावर आधारित होती. 1935चा भारत सरकारचा कायदा 1935चा भारत सरकारचा कायदा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट ऑफ 1935 यानंतर पूर्ण ड्रास्टिक चेंज होऊन आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळणार आहे. त्यामुळे व्यवस्थित पद्धतीने ऐका. हा कायदा भारतात खऱ्या अर्थाने पूर्णपणे जबाबदार सरकार स्थापन करण्याच्या दिशेने दुसरा मैलाचा दगड ठरला. या प्रदीर्घ आणि तपशिलावर कायद्यात 321 विभाग आणि 10 अनुसूची होत्या. 321 विभाग होते आणि 10 अनुसूची होत्या. या कायद्याची वैशिष्ट्ये बघूयात. प्रांत आणि संस्थानांचा समावेश असलेल्या अखिल भारतीय महासंघाच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली. या कायद्याने केंद्र आणि प्रांतामधील अधिकार 3 सूचीनुसार विभागण्यात आले. संघराज्य सूची केंद्रांकरिता संघराज्य सूची केंद्राकरिता 59 विषय म्हणजे 59 विषय सब्जेक्ट, प्रांतीय सूची प्रांताकरिता 54 म्हणजेच 54 विषय आणि समवर्ती सूची दोघांकरिता 36 विषय म्हणजे 36 विषय. अवशिष्ट अधिकार व्हॉइसरॉयला गव्हर्नर जनरलला देण्यात आले. मात्र संस्थाने सामील न झाल्याने महासंघ अस्तित्वात आलाच नाही. या कायद्याने प्रांतामधील दुहेरी शासन व्यवस्था संपुष्टात आणली आणि त्याच्या जागी प्रांतीय स्वायत्तता लागू केली. प्रांतांना त्याच्या निश्चित क्षेत्रात प्रशासनाची स्वायत्त एकके म्हणून काम करण्याची परवानगी देखील देण्यात आली होती. या व्यतिरिक्त प्रांतामध्ये जबाबदार शासन पद्धती लागू करण्यात आली. म्हणजेच गव्हर्नरने प्रांतीय विधिमंडळाला जबाबदार असलेल्या मंत्र्याच्या सल्ल्याने कार्य करणे आवश्यक होते. ही स्वायत्तता 1937 मध्ये अंमलात आली आणि 1939 मध्ये खंडित करण्यात आली. केंद्रामध्ये दुहेरी शासन व्यवस्थेचा अवलंब करण्याची तरतूद करण्यात आली. परिणामी संघराज्य सूचीतील विषयांची राखीव विषय आणि हस्तांतरित विषय यामध्ये विभागणी करण्यात आली. मात्र कायद्यातील ही तरतूद प्रत्यक्षात लागू झाली नाही. 11 पैकी 6 प्रांतांमध्ये द्विगृही विधान मंडळे सुरू करण्यात आली. अशा प्रकारे बंगाल, बॉम्बे, मद्रास, बिहार, आसाम आणि संयुक्त प्रांत UP यामध्ये भारतीय विधान परिषद वरिष्ठ सभागृह आणि भारतीय विधानसभा कनिष्ठ सभागृह अशी 2 सदने असणारी विधान मंडळे स्थापन करण्यात आली. बघा, भारतीय विधान परिषद म्हटलं तर वरिष्ठ सभागृह आणि भारतीय विधानसभा म्हटलं तर विधान परिषद म्हटलं तर वरिष्ठ आणि विधानसभा म्हटलं तर कनिष्ठ. यांच्यावर अनेक बंधने घालण्यात आली होती. या कायद्यामुळे अस्पृश्य वर्गासाठी अनुसूचित जाती ठराविक सर्वसाधारण जागा राखीव होत्या. तसेच महिला आणि कामगार यांना विशेष प्रतिनिधित्व
दिले गेले. सन 1858च्या भारत सरकार कायद्यानुसार स्थापन केलेली भारतीय परिषद रद्द करण्यात आली. भारत मंत्र्याला सहाय्य करण्यासाठी सल्लागाराचा गट स्थापन करण्यात आला. या कायद्याने मत अधिकाराचा विस्तार केला. एकूण लोकसंख्येच्या किमान 14% लोकांना मतदानाचा हक्क मिळाला. देशाचे चलन आणि पत यावर नियंत्रण ठेवण्याकरिता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेची तरतूद देखील करण्यात आली. संघ लोकसेवा आयोग, प्रांतीय लोकसेवा आयोग आणि 2 किंवा अधिक प्रांताकरिता संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करण्याची तरतूद देखील करण्यात आली. या कायद्यामध्ये संघ न्यायालय स्थापन करण्याची तरतूद होती, जे 1937 मध्ये स्थापन करण्यात आली. या कायद्याने बर्मा, आताचा म्यानमार, तेव्हा काय होता, बर्मा होता, भारतापासून वेगळा केला. या कायद्याने ओरिसा आणि सिंध हे 2 नवीन प्रांत निर्माण केले. या कायद्यामुळे अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि संरक्षणाची तरतूद करण्यात आली. रेल्वे प्रशासनावर लक्ष ठेवण्यासाठी संघराज्यीय रेल्वे प्राधिकरणाची स्थापना करण्याची तरतूद आहे. संघाच्या आणि प्रांताच्या खात्याचे लेखापरीक्षण करण्यासाठी भारताच्या संघाच्या आणि प्रांताच्या खात्याचे लेखापरीक्षण संघ आणि प्रांत यांच्या खात्याचे लेखापरीक्षण करण्यासाठी भारताच्या महालेखापरीक्षकाची नियुक्ती करण्याची तरतूद आहे. कोणता? भारत सरकारचा कायदा 1935चा. आता आपण बघणार आहोत सन 1947चा भारतीय स्वातंत्र्य कायदा, इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट ऑफ 1947. 20 फेब्रुवारी 1947 रोजी ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट ॲटली, क्लेमेंट ॲटली 20 फेब्रुवारीला यांनी घोषणा केली की 30 जून 1948 पर्यंत 20 फेब्रुवारीलाच त्यांनी घोषणा केली की 30 जून 1948 पर्यंत भारतातील ब्रिटिश राजवट संपेल. त्यानंतर ही सत्ता जबाबदार शासनामार्फत भारतीयांच्या हाती हस्तांतरित केली जाईल. या घोषणेनंतर मुस्लिम लीगने देशाच्या फाळणीची मागणी करत आंदोलन सुरू केले. मुस्लिम लीगने 3 जून 1947 रोजी 20 फेब्रुवारीला घोषणा केली. त्याच्यानंतर मग फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून म्हणजे 4 महिन्यामध्ये 3 जून 1947 रोजी ब्रिटिश सरकारने पुन्हा स्पष्ट केले की देशातील जे प्रदेश स्वतंत्र भारतात विलीन होऊ इच्छित नाहीत त्या भागांना भारताच्या संविधान सभेने 1946 मध्ये स्थापनच झालेली म्हणजेच तयार झालेली कोणतीही राज्यघटना लागू होऊ शकणार नाही. 1946 मध्ये स्थापन झालेल्या त्याच दिवशी 3 जून 1947 भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन, कोण होते 1947ला? लॉर्ड माउंटबॅटन यांनी फाळणीची योजना मांडली, जी माउंटबॅटन योजना म्हणून ओळखली जाते. ही योजना काँग्रेस आणि मुस्लिम लीगने मान्य केली. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947चा भारतीय स्वातंत्र्य कायदा अधिनियमित करून ही योजना तत्काळ प्रभावाने व्यवहारात आणली गेली. या कायद्याची काही वैशिष्ट्ये होती ती आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत. या कायद्याने भारतातील ब्रिटिश राजवट संपवली आणि 15 ऑगस्ट 1947 पासून भारताला स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र घोषित केले. भारताचे विभाजन करून भारत आणि पाकिस्तान या 2 स्वतंत्र स्थानीय राष्ट्राची निर्मिती करण्यात आली. दोन्ही देशांना ब्रिटिश राष्ट्रकुलातून बाहेर पडण्याचा अधिकार देण्यात आला. व्हाईसरॉयचे पद बरखास्त करण्यात आले आणि प्रत्येक स्थानीय राष्ट्रासाठी एक गव्हर्नर जनरल नेमण्यात आला, ज्याची नियुक्ती या देशाचे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार ब्रिटिश राजाकडून केली जाणार होती. भारत किंवा पाकिस्तान सरकारच्या संदर्भात ब्रिटिश राजगृहाची कोणतीही जबाबदारी राहणार नव्हती. याने काय होणार होतं? दोन्ही देशांच्या संविधान सभांना त्याच्या संबंधित राष्ट्राकरिता घटना तयार करण्याचा आणि स्वीकारण्याचा अधिकार देखील देण्यात आला होता. तसेच ब्रिटिश संसदेचा कोणताही कायदा रद्द करण्याचा अधिकार दिला, ज्यामध्ये स्वातंत्र्य कायद्याचाही समावेश होता. नवीन राज्यघटनेचा मसुदा तयार करून अंमलात येईपर्यंत त्याच्या संबंधित प्रदेशाकरिता कायदे करण्याचा अधिकार दोन्ही देशाच्या संविधान सभांना देण्यात आला. 15 ऑगस्ट 1947 नंतर ब्रिटिश संसदेचा कोणताही कायदा जोपर्यंत देशाच्या विधिमंडळाच्या कायद्याद्वारे तो मान्य केला जात नाही तोपर्यंत या देशांना लागू असणारा नव्हता. भारत मंत्री हे पद बरखास्त करून
भारत मंत्री हे पद बरखास्त करून त्याची सर्व कार्ये राष्ट्रकुल व्यवहार खात्याच्या सचिवाकडे हस्तांतरित करण्यात आली होती. या कायद्याद्वारे काय केलं होतं? 15 ऑगस्ट 1947 पासून भारतीय संस्थांवरील ब्रिटिश सार्वभौमत्व आणि ब्रिटिश शासनाच्या आदिवासी भागाशी कराराचे संबंध संपुष्ट आल्याची घोषणा देखील करण्यात आली होती. आणि भारतीय संस्थानांना भारतामध्ये किंवा पाकिस्तानमध्ये सामील व्हायचे अथवा स्वतंत्र राहायचे हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. नवीन राजघटना तयार होईपर्यंत दोन्ही स्थानीय राष्ट्रांचा कायद्यानुसार सुरू ठेवण्याची तरतूद देखील करण्यात आली होती. मात्र दोन्ही देशांना कायद्यात बदल करण्याचे अधिकार देण्यात आले होते. ब्रिटिश सम्राटाचा विधेयकासंबंधीचा नकार अधिकार किंवा त्याच्या मंजुरीकरिता काही विधेयके राखून ठेवण्याचा अधिकार हिरावून घेण्यात आला. हा अधिकार गव्हर्नर जनरल करिता राखीव ठेवण्यात आला. गव्हर्नर जनरलला ब्रिटिश राजगृहाच्या नावाने कोणतेही विधेयक मंजूर करण्याचा पूर्ण अधिकार देण्यात आला. भारताचे गव्हर्नर जनरल आणि प्रांतीय गव्हर्नर यांना राज्यांचे घटनात्मक नामधारी प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांना सर्व बाबतीत संबंधित मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसार काम करावे लागणार होते. इंग्लंडच्या राजाच्या शाही पदव्यांमधून भारताचा सम्राट ही पदवी वगळण्यात आली होती. भारत मंत्र्याकडून होणारी नागरी सेवामधील नियुक्ती आणि पदांचे आरक्षण बंद करण्यात आले होते. मात्र 15 ऑगस्ट 1947 पूर्वी नियुक्त केलेल्या नागरी सेवेतील सदस्यांना तोपर्यंत मिळणारे सर्व लाभ मिळत राहतील हे स्पष्ट करण्यात आले होते. सन 15 ऑगस्टला आणि 15 ऑगस्टला 1947च्या मध्यरात्री ब्रिटिश राजवट संपुष्टात आली आणि भारत व पाकिस्तान या दोन नवीन स्वतंत्र स्थानीय राष्ट्राकडे सत्ता हस्तांतरित झाली. लॉर्ड माउंटबॅटन हे नवीन सार्वभौम भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांनी जवाहरलाल नेहरूंना शपथ दिली. सन 1946 मध्ये स्थापन झालेली भारताची संविधान सभा हीच भारतीय स्थानीय राष्ट्राची संसद ठरली. अंतरिम सरकार 1946 आणि स्वतंत्र भारताचे पहिले मंत्रिमंडळ 1947 या दोन्ही सदस्यांचा उल्लेख अनुक्रमे तक्ते 2 दिलेले आहेत त्यामध्ये नमूद केलेला आहे. त्यामध्ये एक्स्ट्रा माहिती आपण बघूया. 4 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्य विधेयक ब्रिटिश संसदेत मांडण्यात आले. 18 जुलै 1947 रोजी विधेयकाला राजाची संमती मिळाली. 15 ऑगस्ट 1947 रोजी हा कायदा अंमलात आला. भारत सरकार स्वातंत्र्य कायदा आणि अंतरिम आणि काय आहे, लॉर्ड माउंटबॅटन आहे ना, तिथे रॅडक्लिफ यांच्या अध्यक्षतेखाली सीमा आयोगाने ब्रिटिश साम्राज्यातील 2 स्वायत्त राष्ट्राच्या सीमा निश्चित केल्या होत्या. कोणत्या? पश्चिम पंजाब, सिंध, बलुचिस्तान, पूर्व बंगाल, वायव्य सरहद प्रांत आणि आसाममधील सिलेट जिल्ह्याचा पाकिस्तानमध्ये समावेश करण्यात आला. वायव्य सरहद प्रांत आणि सिलेटमधील सार्वमत पाकिस्तानच्या बाजूने होते. तर अंतरिम सरकारचा तक्ता बघून घ्या एकदा. सदस्य कोण होते त्यामध्ये? तर सदस्य होते जवाहरलाल नेहरू यांच्याकडे परिषदेचे उपाध्यक्ष, परराष्ट्र व्यवहार आणि राष्ट्रकुल संबंध होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे गृह, माहिती आणि प्रसारण, डॉक्टर राजेंद्र प्रसाद अन्न आणि कृषी, डॉक्टर जॉन मथाई उद्योग आणि पुरवठा, जगजीवन राम कामगार, सरदार बलदेव सिंह यांच्याकडे संरक्षण, CH भाभा यांच्याकडे कार्य, खाणी आणि ऊर्जा, लियाकत अली खान यांच्याकडे वित्त, अब्दुल रब निश्तार यांच्याकडे पोस्ट आणि हवाई, असफ अली यांच्याकडे रेल्वे आणि वाहतूक, C राजगोपालाचारी यांच्याकडे शिक्षण आणि कला, I चुंद्रीगर यांच्याकडे वाणिज्य, गझनफर अली खान यांच्याकडे आरोग्य, गोविंदर नाथ मंडल यांच्याकडे कायदा.
अंतरिम सरकारचे सदस्य व्हॉइसरॉयच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य होते आणि परिषदेचे प्रमुख पद व्हॉइसरॉयकडेच राहिले. मात्र परिषदेच्या उपाध्यक्षपदी जवाहरलाल नेहरू यांची नियुक्ती करण्यात आली. भारताचे पहिले मंत्रिमंडळ, अंतरिम सरकार आपण बघितला होता. आता त्यांचे पहिले मंत्रिमंडळ कोण होते, सदस्य कोण होते? जवाहरलाल नेहरू यांच्याकडे खाते कोणतं होतं? पंतप्रधान, परराष्ट्र व्यवहार आणि राष्ट्रकुल संबंध, वैज्ञानिक संशोधन आणि सरदार वल्लभभाई पटेल गृह, माहिती आणि प्रसारण राज्य. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे अन्न आणि कृषी होते आणि मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षण, जॉन मथाई यांच्याकडे रेल्वे आणि वाहतूक होते. आर.के. षण्मुगम चेट्टी यांच्याकडे वित्त, डॉक्टर बी.आर. आंबेडकरकडे कायदा मसुदा समिती. बघा, बी.आर. आंबेडकर यांच्याकडे कायदा, कारण त्यांनी काय परत देशामध्ये जाऊन कशाचे शिक्षण घेतले होते? कायद्याचे शिक्षण घेतले होते, त्यामुळे त्यांच्याकडे हे खातं जाणारच होतं. जगजीवन राम कामगार आणि सरदार बलदेव सिंह संरक्षण, राजकुमारी अमृता ठाकूर यांच्याकडे आरोग्य, C.H. भाभा यांच्याकडे वाणिज्य, रफी अहमद किडवाई यांच्याकडे संपर्क दळणवळण, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याकडे उद्योग आणि पुरवठा, V.N. गाडगीळ यांच्याकडे कार्य आणि खाणी आणि ऊर्जा. अशा पद्धतीने आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी बघितली आहे. प्रकरण दुसरे आपण राज्यघटनेची निर्मिती हा आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. घटनात्मक चौकटीमधील ऐतिहासिक पार्श्वभूमी, संपूर्ण गव्हर्नर जनरल आणि किती होते एकूण ते आपण बघितले आहेत. अशा पद्धतीने आज आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि नवीन व्हिडिओ येईपर्यंत हा व्हिडिओ सविस्तर पद्धतीने ऐका. धन्यवाद.